हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक बनवणार आहोत, तो म्हणजेच कुठला? मेटाबॉलिझम. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ऍब्झॉर्प्शन बघितलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. आज आपल्याला मेटाबॉलिझम बघायचे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सक्रिशन बघायचे आहे, जेणेकरून आपला फार्माकोकायनेटिक टॉपिक हा पूर्णपणे कम्प्लीट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो, मेटाबॉलिझम हा टॉपिक बघण्याच्या अगोदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता, कारण यामध्ये तुम्हाला मेटाबॉलिझम हे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इच अँड एव्हरी पॉईंट हा क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला समजून घेण्यासाठी खूप 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 मदत होईल. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर बघा मित्रांनो, चला मेटाबॉलिझम म्हणजे काय आज बघूयात आपण. तर मित्रांनो, मेटाबॉलिझम हा तिसरा पार्ट आहे. पहिला पार्ट कुठला बघितलेला आहे आपण? ऍब्झॉर्प्शन बघितलेला आहे. दुसरा कुठला आहे? डिस्ट्रीब्युशन आहे. तिसरा आहे मेटाबॉलिझम. तर आपल्याला मेटाबॉलिझम व्हायचं आहे. तर मेटाबॉलिझम हा वर्ड तुम्ही या अगोदर 12th स्टँडर्ड मध्ये वगैरे ऐकलंच असता. तर बघा मित्रांनो, या अगोदर तुम्ही काय बघितलं? मेटाबॉलिझम म्हणजे इट इज नथिंग बट कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम. बरोबर आहे. तुम्ही 10वी मध्ये वगैरे शिकला असाल, ग्लायकोलायसिस वगैरे त्या प्रोसेस शिकला असाल. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही मेटाबॉलिझम हा वर्ड ऐकला असेल. त्या मेटाबॉलिझम प्रोसेसमध्ये काय होतं? कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम असतं. बरोबर आहे. म्हणजेच काय? मेटाबॉलिझम इज नथिंग बट कॅटाबॉलिझम अँड अनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजेच काय? ब्रेकडाऊन होणे. आणि अनाबॉलिझम म्हणजे टू फॉर्म म्हणजे प्रोडक्शन होणे. म्हणजेच काय? एक कुठली तर गोष्ट आहे, त्याची कटिंग होऊन त्याचं ब्रेकडाऊन होऊन कुठली तर नवीन गोष्ट तयार होलेली. बरोबर आहे. कटिंग होलेले, ब्रेकडाऊन होलेले म्हणजेच कॅटाबॉलिझम आणि नवीन काय तर तयार होलेले म्हणजेच काय? अनाबॉलिझम. ओके, तर हे झालं ह्याच्या अगोदरचं जे काय आपण 10वी 11वी 12वी मध्ये बघितलेलं आहे, हे मेटाबॉलिझम झालं. पण इथं मेटाबॉलिझम म्हणजेच काय? इथं मेटाबॉलिझम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त आणि फक्त ब्रेकडाऊन आहे. ओके, म्हणजेच काय? ब्रेकडाऊन ऑफ ड्रग मॉइटी. ड्रग मॉइटी म्हणजेच काय? ड्रग मॉइटीचं ब्रेकडाऊन होणे. ब्रेकडाऊन म्हणजे त्याचे तुकडे होणे, याला मेटाबॉलिझम म्हणलेलं आहे. समजते मग मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम इज नथिंग बट इट इज द ब्रेकडाऊन ऑफ ड्रग सबस्टन्स. म्हणजेच काय? ड्रग सबस्टन्सचं ब्रेकडाऊन होणे. पण आता ते ब्रेकडाऊन कशा पद्धतीने होतं ते बघायचं आपल्याला. बरोबर आहे. बघा, मेटाबॉलिझम मध्ये ब्रेकडाऊन ड्रगचं कशा पद्धतीने होतं बघा. पहिला मुद्दा, ते 3 फॉर्म मध्ये ब्रेकडाऊन होतं. म्हणजेच काय? ड्रग सबस्टन्स हा एकतर ऍक्टिव्ह असतो. बरोबर आहे. ऍक्टिव्ह ड्रग सबस्टन्स जर असला तर त्याचं इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्शन करणे, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? ड्रग सबस्टन्स जर इनऍक्टिव्ह असेल तर त्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे, हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा काय आहे? ड्रग सबस्टन्स जर ऍक्टिव्ह असेल आणि त्या ऍक्टिव्ह सबस्टन्सलाच तुम्ही परत एकदा ऍक्टिव्ह जर केलात, म्हणजेच काय? तो ड्रग सबस्टन्स ऍक्टिव्ह आहे कुठं? बॉडीच्या बाहेर, पण ते बॉडीच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, हा झाला तिसरा मुद्दा. बरोबर आहे. 3 फॉर्म मध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम होतं. म्हणजेच काय? ड्रगचं थोडक्यात चेंज होतं. काय? ओरिएंटेशन, त्याचं नेचर चेंज होतं. तो ऍक्टिव्ह नेचरचा असला की तो इनऍक्टिव्ह होतो, इनऍक्टिव्ह असला तरी ऍक्टिव्ह होतो, ऍक्टिव्ह असला तर ऍक्टिव्ह होतो. समजते मग काय म्हणतो? मग त्या ड्रगचं नेचर चेंज होतं, त्याचं केमिकल नेचर हे अल्टर होतं. म्हणजेच काय? थोडक्यात बदलतं. बरोबर आहे. म्हणजेच काय? मेन जो ड्रग सबस्टन्स आहे तो ऍक्टिव्ह फॉर्म मधला, त्याचं एकतर इनऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्शन होतं. इनऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्शन होतं म्हणजेच काय? त्या ड्रग सबस्टन्सची इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतात ब्रेकडाऊन होऊन. समजते? म्हणजेच काय सांगू शकता तुम्ही? ड्रग इज मेटाबोलाइज्ड इन देअर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट फॉर्म्स. त्याच्या ऍक्टिव्ह मेटाबोलाइट फॉर्म मध्ये ड्रग हा मेटाबोलाइज होतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ड्रग इज मेटाबोलाइज्ड इन इनऍक्टिव्ह फॉर्म ऑफ मेटाबोलाइट्स. इनऍक्टिव्ह फॉर्म मेटाबोलाइटच्या इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये सुद्धा ड्रग कन्वर्ट होतो. बरोबर आहे. तुम्ही असं म्हणू शकता, मेटाबॉलिझम इज नथिंग बट इट इज अ कन्वर्शन ऑफ ऍक्टिव्ह ड्रग सबस्टन्स टू इनऍक्टिव्ह, और ऍक्टिव्ह ड्रग सबस्टन्स टू ऍक्टिव्ह, और इनऍक्टिव्ह ड्रग सबस्टन्स टू ऍक्टिव्ह. म्हणू शकता असं तुम्ही. समजलं मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे दुसरं तिसरं काय नसून इट इज अ केमिकल चेंज और केमिकल अल्टरेशन ऑफ अ ड्रग. म्हणजे काय? ड्रगचं केमिकली अल्टरेशन करणे, ड्रगचं केमिकली चेंज करणे, त्याला तुम्ही मेटाबॉलिझम म्हणा. बरोबर आहे. तर बघा, बायोट्रान्सफॉर्मेशन. मेटाबॉलिझम साठी आणखी एक वर्ड नोट केलेला आहे. कुठलाच? मेटाबॉलिझमलाच तुम्ही बायोट्रान्सफॉर्मेशन असं म्हणा. समजते? बायोट्रान्सफॉर्मेशन इज नथिंग बट मेटाबॉलिझम. समजते? म्हणजेच काय? इट इज ऑल्सो नोन ॲज बायोट्रान्सफॉर्मेशन.
मेटाबॉलिझमलाच तुम्ही बायो ट्रान्सफॉर्मेशन असं सुद्धा म्हणू शकता. बघा मी काय सांगितलं आता ते सांगितलेलं बघा. केमिकली अल्टरेशन ऑफ अ ड्रग इन अ बॉडी म्हणजेच काय ड्रगचं केमिकल अल्टरेशन करणे म्हणजेच काय ड्रगच्या केमिकल नेचर मध्ये बदल घडवून आणणे त्यालाच तुम्ही काय म्हणा मेटाबॉलिझम म्हणा. आणि तो बदल कशा पद्धतीत होतो ऍक्टिव्ह ड्रग सबस्टन्सचं ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होते किंवा इनऍक्टिव्ह ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतील किंवा ऍक्टिव्ह ड्रगची इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतील. समजते. नेक्स्ट आता मेटाबॉलिझम होतं पण मेटाबॉलिझमची प्रायमरी साईट कुठली आहे. प्रायमरी साईट ही लिव्हर आहे. लिव्हर मध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम होतं बरोबर आहे. तुम्ही ड्रग घेतल्याच्या नंतर ड्रग जर कुठे जाऊन मेटाबॉलाइज होतं जर तुम्हाला म्हणून विचारलं तर तुम्ही काय म्हणणार लिव्हर बिकॉज लिव्हर इज अन प्रायमरी साईट ऑफ मेटाबॉलिझम. लिव्हर ही प्रायमरी साईट आहे कशाची ड्रगच्या मेटाबॉलिझमची. समजलं. नेक्स्ट मुद्दा काय आता ही लिव्हर ही काय झाली प्रायमरी साईट झाली पण लिव्हरला सोडून काही दुसऱ्या साईट्स आहेत कारण त्या साईटमध्ये सुद्धा जर गेला ड्रग तर तिथे सुद्धा ड्रगचं मेटाबॉलिझम होऊ शकतं. त्या अदर साईट्स कुठल्या असू शकतात समजा ते किडनी असू शकते लंग असू शकतो प्लॅसेंटा असू शकेल किंवा आणखी काही दुसरी जर म्हणलं तर इंटेस्टाईन असेल. ह्या काय झाल्या अदर साईट्स झाल्या कशाच्या ड्रग मेटाबॉलिझमच्या. समजलं मेटाबॉलिझम म्हणजे काय. मेटाबॉलिझम म्हणजे काय मेटाबॉलिझमला आणखी काय म्हणतात किंवा मेटाबॉलिझमची प्रायमरी साईट कुठली आहे किंवा अदर दॅन प्रायमरी साईट कुठली आहेत. समजलं तुम्हाला. आता नेक्स्ट आता या ड्रगचं कन्व्हर्शन कसं होतं बघा. आता ड्रग मेटाबॉलिझम करतो ड्रगचं मेटाबॉलिझम होतं किंवा ड्रगचं मेटाबॉलिझम आपण कशासाठी करावं लागतं आपल्याला कारण ड्रग आपण बॉडीमध्ये ऍडमिनिस्टर केल्यानंतर तो त्याचा इफेक्ट देणार इफेक्ट मिळाला आपल्याला पेशंट रिकव्हर झाला मग तो जर ड्रग काही रिमेन जर असेल बॉडीमध्ये तर तुमच्या बॉडीसाठी हार्मफुल ठरू शकतो ना. त्याला एक्सक्रिशन करावं लागतं त्याला बाहेर बॉडीच्या बाहेर फेकून द्यावं लागतं. त्यासाठी तो डायरेक्टली बाहेर फेकता येत नाही म्हणून त्याला त्याचं मेटाबॉलिझम करावं लागतं म्हणजेच काय तो ऍक्टिव्ह असेल तर त्याला इनऍक्टिव्ह करून बाहेर फेकावं लागतं. त्यासाठी ड्रगचं मेटाबॉलिझम करणं हे गरजेचं असतं बरोबर आहे. वाय मेटाबॉलिझम इज निडेड किंवा वाय मेटाबॉलिझम इज नेसेसरी जर विचारलं तर तुम्ही ते सांगू शकता. तर बघा नेक्स्ट ड्रगचं कन्व्हर्शन बघा. मेटाबॉलिझम होतं म्हणजेच कशामध्ये होतं बघा. आता ड्रग हा आपल्याला माहितीच आहे आपण ऍब्झॉर्प्शन मध्ये बघितलेलाच आहे काय मेनली ड्रग इज ऍब्झॉर्ब्ड इनटू लिपोफिलिक नेचर. लिपोफिलिक नेचर मधून ड्रग हा मेनली ऍब्झॉर्ब होतो बरोबर आहे. मग लिपोफिलिक नेचर मध्ये ऍब्झॉर्ब झाल्यामुळं लिपोफिलिक नेचर हे बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करण्यासाठी आपण सुटेबल आहे का सुटेबल नाही. कारण का कशामुळे कारण युरिन हा युरिनचं नेचर कसं असतं हायड्रोफिलिक नेचर असतं बरोबर आहे. मग तुम्हाला त्या ड्रगला हायड्रोफिलिक बनावं लागेल. हायड्रोफिलिक म्हणजेच काय वॉटर सोल्युबल बनावं लागेल. मग त्या ड्रगला वॉटर सोल्युबल बनवलं की तुम्ही काय तुमचा ड्रग इझिली रिमूव्ह होतो बरोबर आहे. मग ते इझिली रिमूव्ह करण्यासाठी त्याला हायड्रोफिलिक बनवण्यासाठी जे काय आपण प्रोसेस करतो त्याला तुम्ही ड्रग मेटाबॉलिझम म्हणा तो ड्रग अशा पद्धतीने कन्वर्ट होतो. कसा लिपिड सॉल्युबलचं कन्वर्शन लिपिड सॉल्युबल ड्रगचं कन्वर्शन कसं होतं वॉटर सॉल्युबल होतं म्हणजेच काय लिपोफिलिक ड्रगचं हायड्रोफिलिक ड्रग मध्ये कन्व्हर्शन होतं. कशासाठी इझिली रिमूव्ह फ्रॉम बॉडी म्हणजेच काय बॉडीमधून इझिली रिमूव्ह होण्यासाठी लिपिड सॉल्युबल ड्रगचं वॉटर सॉल्युबल ड्रग मध्ये कन्व्हर्शन होतं. हे आहे मेटाबॉलिझम मध्ये. आणखी काय अनआयोनाइज्ड फॉर्मचं आयोनाइज्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होतं. समजलं. तर हे झालं ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ मेटाबॉलिझम. समजलं मेटाबॉलिझम म्हणजे काय. मेटाबॉलिझम ऑल्सो नोन ॲज बायो ट्रान्सफॉर्मेशन केमिकली अल्टरेशन ऑफ ड्रग म्हणजेच काय ड्रगच्या केमिकल नेचर मध्ये चेंज होतो म्हणजेच काय ऍक्टिव्ह फॉर्मचं इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं इनऍक्टिव्ह फॉर्मचं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होतं ऍक्टिव्ह ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं. हे झालं केमिकल अल्टरेशन ऑफ ड्रग. समजलं. प्रायमरी साईट कुठलेली मेटाबॉलिझमची लिव्हर अदर दॅन प्रायमरी कुठले आहेत किडनी लंग्स प्लासेंटा आणि इंटेस्टाईन असू शकते. नेक्स्ट काय ड्रग कन्वर्ट्स कुठल्या फॉर्म मध्ये ड्रग कन्वर्ट होतो लिपिड सॉल्युबल ड्रगचं कन्वर्शन कशात होतं वॉटर सॉल्युबल मध्ये होतं. अनआयोनाइज्ड ड्रगचं कशामध्ये कन्वर्शन होतं आयोनाइज्ड फॉर्म मध्ये होतं. समजलं मेटाबॉलिझम म्हणजे काय. आता मेटाबॉलिझमचे आपल्याला टाइप्स बघायचे. किती टाइप्स आहेत बघा मेटाबॉलिझमचे. तर मेटाबॉलिझम हे दोन टाइप्सच्या रिएक्शन मध्ये होतं. दोन टाइप्सच्या रिएक्शन होतं ते म्हणजेच कुठले आहेत बघा. टाइप्स ऑफ मेटाबॉलिझम रिएक्शन्स किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता टाइप्स ऑफ बाय ट्रान्सफॉर्मेशन रिएक्शन्स म्हणू शकता. टाइप्स पहिला टाइप आहे फेज वन.
पहिला आहे फेज 1 आणि दुसरा टाईप कुठला आहे तो आहे फेज 2. ह्याच फेज 1 ला तुम्ही फंक्शनलायझेशन रिएक्शन असं म्हणा. फंक्शनलायझेशन, याला तुम्ही नॉन फंक्शनलायझेशन असं म्हणा. नॉन फंक्शनलायझेशन. फेज 1 लाच तुम्ही नॉन कंजुगेशन असं म्हणा. कंजुगेशन. आणि फेज 2 लाच तुम्ही कंजुगेशन असं म्हणा. समजलं ह्याला म्हणा. समजलं. आता यामध्ये फेज 1 मध्ये काय होतं, ड्रगचं डायरेक्ट मेटाबॉलिझम होतं आणि ड्रग हा कुठल्या फॉर्म मध्ये जातो, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये जातो. हे नंतर बघूया आपण. बघा, पहिला आहे फेज 1 टाईप. म्हणजेच काय, फेज 1 टाईपची रिएक्शन आहे पहिला टाईप. म्हणजे दुसरा टाईप म्हणजे फेज 2 ची रिएक्शन. ओके. तर बघा, फेज 1 ची रिएक्शन म्हणजे काय, त्याला तुम्ही फंक्शनलायझेशन रिएक्शन असं म्हणा. आणखी काय म्हणा, त्यालाच नॉन कॉन्ज्युगेशन रिएक्शन असं म्हणा. फेज 2 ला तुम्ही काय म्हणा, नॉन फंक्शनलायझेशन म्हणा किंवा कॉन्ज्युगेशन रिएक्शन म्हणा. हे त्याचे अदर नेम्स आहेत. फेज 1 रिएक्शनचे आणि फेज 2 रिएक्शनचे. समजली. मग हे दोन टाइप्स आहेत कशाचे, मेटाबॉलिझमचे म्हणा किंवा बायोट्रान्सफॉर्मेशनचे म्हणा, एकच. समजलं तुम्हाला. फेज 1 लाच तुम्ही काय म्हणा, फंक्शनलायझेशन म्हणा किंवा नॉन कॉन्ज्युगेशन म्हणा. आणि फेज 2 लाच काय म्हणा, नॉन फंक्शनलायझेशन म्हणा किंवा कॉन्ज्युगेशन म्हणा. एकच सगळं. समजलं. मग आता इकडे बघा, फेज 1 मध्ये काय होतं, ड्रगचं मेटाबॉलिझम होतं. ड्रगचं मेटाबॉलिझम होतं. म्हणजे आणखी काय होतं, ड्रगचं मेटाबॉलिझम होऊन इनएक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार होतो. इनएक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार होतो आणि तो काय होतो, डायरेक्टली एक्सक्रीट आउट होतो. एक्सक्रीट होतो. एक्सक्रिशन. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय असू शकतो, ड्रगचं मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार होतो. ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार झाल्याच्या नंतर तो काय करतो, डायरेक्टली फेज 2 मध्ये जातो. फेज 2 मध्ये जाऊन फेज 2 मध्ये काय होतं, ड्रगचं मेटाबॉलिझम होतं आणि काय होतं, इनएक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतात. इनएक्टिव्ह मेटाबॉलाइट्स तयार होतात. इनएक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार होतात. आणि इनएक्टिव्ह मेटाबॉलाइट तयार झाले की डायरेक्ट काय करतात, हे एक्सक्रीट होतात. काय होतं, एक्सक्रिशन. बघा इकडे लक्ष द्या. फेज 1 रिएक्शन मध्ये काय होतं, फेज 2 रिएक्शन मध्ये काय होतं बघा. फेज 1 रिएक्शन मध्ये काय होतं, ड्रगचं मेटाबॉलिझम होतं. म्हणजेच काय म्हणू शकतो तुम्ही, ड्रगचं मेटाबॉलिझम म्हणजे कशा पद्धतीने बघा. पहिल्या सुरू ड्रगचं मेटाबॉलिझम झालं. मेटाबॉलिझम झाल्याच्या नंतर काय होतं, एकतर ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं, पहिला मुद्दा, किंवा ड्रगचं इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं. काय, ड्रगचं एकतर इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं किंवा ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं. समजते. तुम्हाला याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने सांगतो. एक मिनिट इकडे बघा, लक्ष द्या. दोन पद्धतीने म्हणजेच काय, ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स, ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स, ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स आणि याचं इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स, अशा दोन पद्धतीने कन्व्हर्शन होते. इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स. इनऍक्टिव्हचं डायरेक्ट काय होतं, एक्सक्रिशन होतं. आणि ऍक्टिव्हचं काय होतं, ऍक्टिव्ह काय करतो, फेज 2 मध्ये जातो. फेज 2 रिएक्शन मध्ये जातो. फेज 2 मध्ये परत काय होतं, त्याचं इनऍक्टिव्हचं एक्सक्रिशन. समजलं का. इकडे बघा, ड्रग मेटाबॉलिझम होणार फेज 1 रिएक्शन मध्ये. कशा पद्धतीने होणार, एक तर ड्रगचं इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट मध्ये कन्व्हर्शन होतं एक, किंवा दुसरं काय, ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं. समजतं काय म्हणतो मी. बघा इकडे बघा, फेज 1 च्या रिएक्शन मध्ये ड्रगचं कशा पद्धतीने मेटाबॉलिझम होतं बघा. दोन पद्धतीने मेटाबॉलिझम होतं. पहिला मुद्दा, पहिली पद्धत, ड्रगचं डायरेक्टली ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं एक, नाहीतर ड्रगचं डायरेक्टली इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं दोन. बरोबर. अशा दोन पद्धतीमध्ये. म्हणजेच काय, पहिल्यांदा ड्रगचं कन्व्हर्शन होणार इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये. इनऍक्टिव्ह मेटाबॉलाइट्स मध्ये कन्व्हर्शन झाल्यावर त्याला दुसरं तिसरं काही करत बसायची गरज नाही.
म्हणजेच काय, तो डायरेक्टली एक्सक्रीट आउट होऊ शकतो बॉडीमधून. बरोबर आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, ड्रगचं जर ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये जर कन्व्हर्शन झालं तर त्याला परत इनऍक्टिव्ह करावं लागेल. मग इनऍक्टिव्ह करण्यासाठी काय केलं जातं, ह्या ऍक्टिव्ह मेटाबोलाइटला फेज 2 च्या रिएक्शन कडे पाठवलं जातं. बरोबर आहे, फेज 2 च्या रिएक्शन कडे. आणि फेज 2 च्या रिएक्शन मध्ये काय होतं, ते ड्रगचं काय होतं, इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट्स होतं. ड्रगचं इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्शन होतं. इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर तो डायरेक्ट एक्सिट आउट केला जातो. समजलं. फेज 1 म्हणजे काय, फेज 2 म्हणजे काय. फेज 1 मध्ये ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्शन होतं आणि इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट्स मध्ये कन्व्हर्शन होतं. इनऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्शन झालं तर तो ड्रग डायरेक्टली एक्सक्रीट आउट होतो बॉडीमधून. आणि ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्व्हर्शन झालं तर तो इनऍक्टिव्ह होण्यासाठी त्याला फेज 2 मध्ये पाठवलं जातं. बरोबर आहे. फेज 2 मध्ये पाठवल्यानंतर फेज 2 काय करते, त्या ड्रगच्या ऍक्टिव्ह मेटाबोलाइटला इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये करते. इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये करते. इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो इनऍक्टिव्ह मेटाबोलाइट काय करतो, बॉडीतून एक्सक्रीट आउट होतो. समजलं. मग ह्या फेज 2 रिएक्शन आणि फेज 1 रिएक्शन काय. तर याच्यामधल्या काही रिएक्शन्स आहेत, त्या रिएक्शन्स आपल्याला बघायचे. तर बघा, लक्ष द्या इकडं. फेज 1 मध्ये काही रिएक्शन्स आहेत आणि फेज 2 मध्ये रिएक्शन्स आहेत. फेज 1 आणि फेज 2 मधील जर कुठली कॉमन रिएक्शन असेल तर ती कुठली कॉमन रिएक्शन्स आहेत. मोस्ट कॉमन रिएक्शन फेज 1 आणि फेज 2 मधल्या जर कुठल्या आहेत तर म्हणलं तर ती कुठली आहे, ऑक्सिडेशन 1, ऑक्सिडेशन, आणि दुसरी आहे ग्लुकोयुरोनायडेशन. स्पेलिंग बघा जरा, ग्लुकोयुरोनायडेशन काय स्पेलिंग आहे त्याची. सॉरी, ग्लुकोयुरोनायडेशन. ही आहे फेज 1 ची रिएक्शन, फेज 1, आणि ही आहे फेज 2 ची. जर तुम्हाला जर विचारलं मोस्ट कॉमन रिएक्शन्स ऑफ फेज 1 रिएक्शन जर म्हणून विचारलं तर ती कुठली येणार, ऑक्सिडेशन रिएक्शन येणार. मोस्ट कॉमन रिएक्शन ऑफ फेज 2 जर म्हणून विचारलं तर कुठली येणार, ती ग्लुकोयुरोनायडेशन येणार. समजलं. ह्या दोन ज्या आहेत, या दोन काय आहेत, मोस्ट कॉमन रिएक्शन्स आहेत. मोस्ट कॉमन रिएक्शन म्हणजे काय, काही मोस्ट कॉमन जे ड्रग्स आहेत ते हेच मेटाबॉलिझम रिएक्शन फॉलो करतात. म्हणजेच काय, ह्याच रिएक्शन फॉलो करतात. कशासाठी, मेटाबॉलिझम होण्यासाठी. समजतं मी काय म्हणतोय. फेज 1 आणि फेज 2 मधल्या कॉमन रिएक्शन्स कुठले आहेत, ऑक्सिडेशन आणि ग्लुकोयुरोनायडेशन. समजलं. तर बघा, एक एक बघूयात आपण. फेज 1 च्या रिएक्शन्स बघूयात आणि फेज 2 च्या रिएक्शन्स बघूयात. तर बघा, पहिली आहे फेज 1 रिएक्शन. फेज 1. तर फेज 1 मध्ये कुठल्या कुठल्या आहेत बघा. ए, ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन रिएक्शन. बी आहे रिडक्शन. सी आहे हायड्रोलायसिस. डी आहे सायक्लायझेशन. आणि ए आहे डिसायक्लायझेशन. अशा ह्या किती रिएक्शन्स आहेत ना, 5 रिएक्शन्स आहेत. कशामधल्या, फेज 1 रिएक्शन मधल्या. तुम्हाला समजलं फेज 1 रिएक्शन म्हणजे काय, ड्रगचं काय करणे, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्शन करणे किंवा इनऍक्टिव्ह मध्ये करणे. ऍक्टिव्ह मध्ये जर झालं तर त्याला फेज 2 कडे पाठवून देणे, त्याचं इनऍक्टिव्ह करून एक्सक्रीट आउट करणे. आणि इनऍक्टिव्ह जर डायरेक्टली असतं तर डायरेक्टली एक्सक्रीट आउट करणे. तर बघा, 5 रिएक्शन्स आहेत या 5 रिएक्शन कशामध्ये येतात, फेज 1 रिएक्शन मध्ये येतात. त्याचं एक्झाम्पल बघा, ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन रिएक्शनचं एक्झाम्पल बघा. फिनोबार्बिटोन, फिनोबार्बिटोन, बार्बिटोन किंवा फिनिटोइन, फिनिटॉइन. रिडक्शनचं एक्झाम्पल बघा, क्लोरॅम्फेनिकॉल, फ्लोरॅम्फेनिकॉल. नेक्स्ट आहे हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस मध्ये काय येतं एक्झाम्पल बघा. हायड्रोलायसिस मध्ये एक्झाम्पल आहे ऍस्प्रिन, ऍस्प्रिन, प्रोकेन. नेक्स्ट आहे सायक्लायझेशन. सायक्लायझेशन मध्ये काय एक्झाम्पल येऊ शकतं, प्रोगॉनिल,
प्रोगॉनिल, GUANIL, प्रोगॉनिल. नेक्स्ट आहे डिसायक्लायझेशन. डिसायक्लायझेशन मध्ये काय होऊ शकतं बघा. डिसायक्लायझेशनचं एक्झाम्पल आहे फिनिटोइन. फिनिटोइन सॉरी फिनिटोइन नाही. डिसायक्लायझेशनचं एक्झाम्पल काय आहे बघा. फिनोबार्बिटॉन्स आहे, बरोबर आहे, फिनोबार्बिटॉन किंवा फिनिटोइन. तर चला एक एक बघूयात. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोलायसिस म्हणजे काय, सायक्लायझेशन म्हणजे काय आणि डिसायक्लायझेशन म्हणजे काय. तर बघा पहिली फेज वनची रिएक्शन ती कुठली आहे, ऑक्सिडेशन. तर बघा ऑक्सिडेशन आपण या अगोदर +1 +2 मध्ये बघितलेलंच आहे. तरी पण एक वेळेस बघा आता इथं की ऑक्सिडेशन रिएक्शन आहे मेटाबॉलिझम मधील फेज वनची रिएक्शन, बरोबर आहे. तर बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय, इट इज नथिंग बट प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजेच काय, या रिएक्शनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, ऑक्सिजनचं ऍडिशन होतं आणि हायड्रोजनचं काय होतं, रिमूव्हल होतं. रिमूव्हल म्हणजे काय, हायड्रोजन निघून जातो आणि ऑक्सिजन ऍड होतो, त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. म्हणजेच काय, ऑक्सिडेशन पहिला मुद्दा काय सांगणार, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. दुसरा मुद्दा काय सांगणार, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तिसरा मुद्दा काय सांगणार, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. तर ह्या 3 डेफिनेशन तुम्ही सांगू शकता ऑक्सिडेशनच्या. काय सांगणार तुम्ही, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला म्हणा तुम्ही ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशनचं जर एक्झाम्पल जर म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकता ऑक्सिडेशनचं एक्झाम्पल, फिनोबार्बिटॉन आलं, फिनिटोइन आलं. हे 2 ड्रग आहेत. हे 2 ड्रग कुठली रिएक्शन फॉलो करतात, ऑक्सिडेशन रिएक्शन फॉलो करतात. कशासाठी, मेटाबॉलिझम होण्यासाठी. समजलं ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची ऍडिशन होणे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन निघून जाणे, किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचा लॉस होणे, त्यालाच म्हणा ऑक्सिडेशन. समजलं. नेक्स्ट आहे रिडक्शन. रिडक्शन म्हणजेच काय, याची सुद्धा डेफिनेशन सांगू शकता तुम्ही. काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन मध्ये काय होतं, हायड्रोजनचं ऍडिशन होतं, म्हणजेच काय, हायड्रोजन ऍड होतो. दुसरं काय सांगतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच काय, ऑक्सिजन निघून जाणे, ऑक्सिजन हा निघून जातो, म्हणजेच रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तिसरा मुद्दा, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन मध्ये काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, रिडक्शन मध्ये काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. समजलं रिडक्शनच्या 3 डेफिनेशन काय, सांगा. पहिली डेफिनेशन ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दुसरी रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, तिसरी गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट रिडक्शन. इज इट क्लिअर, ओके. तर समजलं रिडक्शन म्हणजे काय. त्याचे एक्झाम्पल जर म्हणलात तर काय सांगू शकता तुम्ही, क्लोरॅम्फिनिकॉल, क्लोरॅम्फिनिकॉल किंवा मिथाडोन. आणखी एक सांगू शकता तुम्ही, मिथाडोन, मिथाडोन, मिथाडोन. समजलं. मग रिडक्शन म्हणजे काय, पहिली ऑक्सिडेशन म्हणजे काय, दुसरी रिडक्शन म्हणजे काय, समजलं 2 रिएक्शन्स. तिसरी रिएक्शन बघा, ती म्हणजेच कुठली, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजेच काय, वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये ड्रगचं ब्रेकडाऊन होणे, त्यालाच तुम्ही हायड्रोलायसिस म्हणा. कळते मी काय म्हणतोय, समजलं का मी काय म्हणलं, वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये ड्रगचं ब्रेकडाऊन होणे, त्यालाच तुम्ही काय म्हणा, हायड्रोलायसिस म्हणा. हायड्रोलायसिसचे एक्झाम्पल काय, ऍस्प्रिन असेल, प्रोकेन असेल, हे 2 एक्झाम्पल आहेत. हे 2 ड्रग काय करतात, वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये यांचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं, मेटाबॉलिझम होतं, बाय ट्रान्सफॉर्मेशन होतं. समजतंय. हायड्रोलायसिस म्हणजे काय कळलं, इट इज अ ब्रेकडाऊन ऑफ ड्रग सबस्टन्स और ड्रग मोइटी इन प्रेझेन्स ऑफ वॉटर इज नोन एज हायड्रोलायसिस. नेक्स्ट बघा, सायक्लायझेशन. सायक्लायझेशन म्हणजे काय बघा, ड्रगचं मेटाबॉलिझम होणे. कशा पद्धतीने मेटाबॉलिझम होतं, इट इज अ फॉर्मेशन ऑफ सायक्लिक रिंग फ्रॉम द स्ट्रेट चेन. म्हणजेच काय, ड्रगच्या स्ट्रेट चेन पासून सायक्लिक रिंग तयार होणे, त्यालाच तुम्ही काय म्हणा, सायक्लायझेशन असं म्हणा. म्हणजेच काय, सायक्लायझेशन मध्ये काय होतं, सायक्लिक रिंग तयार होते. फॉर्मेशन ऑफ सायक्लिक रिंग स्ट्रक्चर इज नोन ॲज अ सायक्लायझेशन. एक्झाम्पल, प्रोगॉनिल. प्रोगॉनिल ह्या ड्रगचं सायक्लायझेशन या प्रोसेस थ्रू काय होतं, मेटाबॉलिझम होतं. नेक्स्ट बघा, डिसायक्लायझेशन. डिसायक्लायझेशन म्हणजे काय, आता सायक्लायझेशन मध्ये सायक्लिक स्ट्रक्चर म्हणजेच काय, रिंग स्ट्रक्चर फॉर्म झालं. आता डिसायक्लायझेशन मध्ये काय होतं, ब्रेकडाऊन ऑफ रिंग स्ट्रक्चर अँड फॉर्म्स दी स्ट्रेट चेन. म्हणजेच काय, रिंग स्ट्रक्चरचं ब्रेकडाऊन होऊन स्ट्रेट चेन फॉर्म होणे, त्यालाच तुम्ही काय म्हणा, डिसायक्लायझेशन असं म्हणा. समजते. मग डिसायक्लायझेशन म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल बघा, फिनोबार्बिटोन, फिनिटोइन, ही 2 ड्रगचे एक्झाम्पल आहेत. आता फिनोबार्बिटोन आणि फिनिटोइन याचं दोन रिएक्शन थ्रू काय होतं, मेटाबॉलिझम होतं. कुठल्या
ऑक्सिडेशन थ्रू सुद्धा होतं आणि डिसायक्लायझेशन रिॲक्शन यासोबत सुद्धा त्याचं काय होतं मेटाबॉलिझम होतं. ओके, तर समजलं तुम्हाला ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, हायड्रोलायसिस म्हणजे काय, सायक्लायझेशन म्हणजे काय, डिसायक्लायझेशन म्हणजे काय. तर ह्या झाल्या 5 रिॲक्शन्स कशामध्ये येतात, फेज 1 रिॲक्शन मध्ये. तर बघा नेक्स्ट आहेत फेज 2 च्या रिॲक्शन्स. आता फेज 2 च्या रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत बघा. फेज 2 च्या रिॲक्शन्स बघा. आता फेज 2 च्या रिॲक्शन्स, फेज 2. तर बघा फेज 2 मधली पहिली रिॲक्शन आहे ती कुठली आहे, ग्लुकोरोनायडेशन. दुसरी आहे ग्लुटेथिऑन. तिसरी आहे ग्लायसिन. ग्लुकोरोनायडेशन रिएक्शन, ग्लुटेथिऑन कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन. चौथी आहे असिटायलेशन. पाचवी आहे मिथायलेशन. आणि सहावी आहे ती म्हणजे कुठली, सल्फेट कॉन्जुगेशन. अशा ह्या 6 रिएक्शन्स आहेत कशातल्या, फेज 2 मधल्या. फेज 2 मेटाबॉलिझमच्या 6 रिएक्शन्स आहेत. कुठल्या कुठल्या, पहिली आहे ग्लुकोयुरोनायडेशन रिएक्शन, दुसरी आहे ग्लायसिन कॉन्जुगेशन, तिसरी आहे दुसरी आहे ग्लुटेथिऑन कॉन्जुगेशन, तिसरी आहे ग्लायसिन कॉन्जुगेशन, चौथी आहे असिटायलेशन, पाचवी आहे मिथायलेशन आणि सहावी जी आहे ती आहे सल्फेट कॉन्जुगेशन. अशा ह्या 6 रिएक्शन्स येतात. ह्या 6 रिएक्शन कशामध्ये येतात, फेज 2 मध्ये येतात. आणि ह्या फेज 2 मधली मोस्ट कॉमन रिएक्शन जर कुठली आम्ही विचारलं तर तुम्ही काय सांगणार, ग्लुकोयुरोनायडेशन रिएक्शन. ही झाली मोस्ट कॉमन रिएक्शन. ओके, तर बघा एक एक रिएक्शन म्हणजे काय होतं. ह्या रिएक्शन कशाचे आहेत, ड्रग मेटाबॉलिझमचे आहेत. यामध्ये काय होतं, ड्रगचं डायरेक्ट इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होतं. ड्रगचं इनएक्टिव्ह मेटाबॉलाइटच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होतं आणि त्याच्यानंतर काय होतं, ड्रगचं एक्सक्रिशन होतं. बरोबर आहे, मेटाबॉलिझम मध्ये काय होणार, फक्त ड्रगचं इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होईल. ही झाली फेज 2 रिएक्शन. ओके, तर आता फेज 2 रिएक्शन मध्ये पहिली रिएक्शन कुठली आहे बघा, ती आहे ग्लुकोयुरोनायडेशन रिएक्शन. तर ह्या रिएक्शन मध्ये बघा एक एन्झाईम यूज केला जातो, तो म्हणजे कुठला, यूडीपी ग्लुकोरोनोसाइल ट्रान्सफरेज. ग्लुकोयुरोनायडेशन रिएक्शन मध्ये कुठला एन्झाईम यूज होतो, तर तो म्हणजेच यूडीपी ग्लुकोयुरोनायझिल ट्रान्सफरेज हा एन्झाईम यूज केला जातो. ह्या फेज 2 च्या जेवढ्या काही रिएक्शन आहेत या सगळ्या रिएक्शन मध्ये ट्रान्सफरेज एन्झाईमचा यूज होतो. कुठला, ट्रान्सफरेज. म्हणजेच काय, तो एन्झाईम ट्रान्सफरेज एन्झाईमचा यूज होतो. ट्रान्सफरेज एन्झाईमचा यूज होऊन ह्या सगळ्या रिएक्शन घडून आणल्या जातात, म्हणजेच केल्या जातात. कशावरती, ड्रग वरती. समजते. नेक्स्ट आहे ग्लुटेथिऑन कॉन्जुगेशन. त्याच्यामध्येच काय येतो, कुठला एन्झाईम येतो, ग्लुटेथिऑन ट्रान्सफरेज. नेक्स्ट आहे ग्लायसिन कॉन्जुगेशन मध्ये काय येतं, ग्लायसिन ट्रान्सफरेज. नेक्स्ट आहे असिटायलेशन. असिटायलेशन मध्ये काय येतं, असाइल कोए ट्रान्सफरेज. मिथायलेशन मध्ये काय येतं, मिथाइल ट्रान्सफरेज. नेक्स्ट आहे सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये काय येतं, सल्फो ट्रान्सफरेज. समजलं. तर बघा ग्लुकोयुरोनायडेशन रिएक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते,
युडीपी ग्लुकोयुरोनायझिन ट्रान्सफरेज या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन केली जाते. आणि या रिॲक्शन मध्ये जर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर ते एक्झाम्पल कुठले येऊ शकतं? बेन्झोडायझेपिनचे ड्रग्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा बेन्झोडायझेपिनचे ड्रग्स. एक्झाम्पल बघा बेन्झोडायझेपिनचे ड्रग्स. बेन्झोडायझेपिन्स. ओके, हे झालं ग्लुकोयुरोनायडेशन रिॲक्शन. एक्झाम्पल आपण नंतर बघूयात. थोडं इथं कंजेस्टेड व्हायला. एक्झाम्पल नंतर बघूयात. एन्झाईम्स वगैरे रिॲक्शन मध्ये कुठले कुठले गरजेचे आहेत. तर बघा ग्लुकोयुरोनायडेशन मध्ये काय? युडीपी ग्लुकोयुरोनाइज ट्रान्सफरेज हा एन्झाईम यूज केला जातो. ग्लुटेथिऑन कॉन्जुगेशन मध्ये ग्लुटेथिऑन ट्रान्सफरेज या एन्झाईम यूज केला जातो. ग्लायसिन कॉन्जुगेशन मध्ये ग्लायसिन ट्रान्सफरेज एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन केली जाते. असिटायलेशन मध्ये असिटाइल को ए ट्रान्सफरेज या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये असिटायलेशन ही रिॲक्शन केली जाते. मिथायलेशन मध्ये मिथाइल ट्रान्सफरेज या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये मिथायलेशन रिॲक्शन केली जाते. सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये सल्फो ट्रान्सफरेज. तुम्हाला याद करण्यासाठी सुद्धा सोपी आहे, म्हणजेच काय रिमेंबर लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं आहे. काय? ग्लुटेथिऑन मध्ये ग्लुकोयुरोनायझिन ट्रान्सफरेज, जी 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 स्टँड्स फॉर जी स्टँड्स. ग्लुटेथिऑन कॉन्जुगेशन ग्लुटेथिऑन ट्रान्सफरेज. ग्लायसिन कॉन्जुगेशन ग्लायसिन ट्रान्सफरेज. असिटायलेशन असिटाइल कोए ट्रान्सफरेज. मिथायलेशन मध्ये मिथाइल ट्रान्सफरेज. सल्फेट कॉन्जुगेशन मध्ये सल्फर ट्रान्सफरेज. समजले? मग कुठल्या रिएक्शन मध्ये कुठले एन्झाईम्स यूज केले आहेत, बरोबर.